एक उदाहरण देतो तुम्हाला चांगल्या प्रकारे, आणि ते उदाहरण तुम्ही नीट समजून घ्यायचे. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, उपासक उपासिका असो, नीट समजून घ्या. सम्राट अशोक एके दिवशी आपल्या सभागृहामध्ये. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, तथागताचा तो सद्धम्म, तथागतांनी निर्माण केलेला तो श्रावक संघ, या तीन रत्नाला प्रथमतः वंदन करतो. विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान स्मृतीस, त्यागास, विचारास त्रिवार अभिवादन. या 22व्या धम्म परिषदेनिमित्त या धम्म परिषदेचे सन्माननीय, आदरणीय, परमपूज्य धम्मसेवकजी महास्थवीर यांना पंचांग प्रणाम. याच धम्ममंचावरती उपस्थित असलेले पूज्य भगवंत डॉक्टर खेमोदमजी महास्थवीर यांना त्रिवार वंदन. याच धम्ममंचकावरती उपस्थित असलेले पूज्य भगवंत डॉक्टर इंदुवंशजी महास्थवीर यांना वंदन करतो. पूज्य भगवंत सत्यपालजी महास्थवीर, पूज्य भगवंत पयारत्नजी, पूज्य भगवंत पयाबोधीजी फेरो यांना त्रिवार वंदन करतो. या धम्ममंचकावरचा सर्व संघ, सर्व ज्येष्ठ भिक्षू, सर्व श्रामणेर संघ यांना, या संघाला आपण वंदन करतो. आणि उपस्थित असलेले सर्व आपण उपासक उपासिका, बालक बालिका, आपणा सर्वांप्रती मंगल भावना, मंगलमैत्री, मंगलकामना व्यक्त करतो. बरेच आपल्या गोडवानेतून त्यांच्या त्या परिस्थितीने अतिशय सुंदर प्रवचनं आतापर्यंत झालेली आहेत. आणि या प्रवचनातून आपण चांगल्या प्रकारे घेत आहात, श्रवण करत आहात. सर्व उपासक उपासिकांना ही 22वी धम्मपरिषद आहे. ही धम्मपरिषद शांत स्वरूपाची, सर्व सद्गुणानं भरलेली परिषद संपन्न होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, धम्मपरिषदा का भरवल्या जातात, कशासाठी भरवल्या जातात? धम्मपरिषदा भरवायची कारण काय आहेत, आणि ती धम्मपरिषद आपण का भरवावी, त्याच्यापासून काय फायदा होतो, हे तुम्ही सर्वजण जाणून आहात. कमी आहात परंतु निष्ठावंत आहात. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते 5च. किती गिनतीला 100 नको इथे बिन डोकं. गिनतीला 100 नको इथे बिन डोकं. एका जीवाचे असावे इथे 5 लोक. आपण कमी आहोत, नीट समजून घेऊ शकतो. धम्मपरिषद भरवण्याचं कारण आहे की माणसाला माणूस
बनवायचं. भगवान बुद्ध 2600 वर्ष पूर्ण होत आहेत. भगवान बुद्ध म्हणतात की माणसासारखा सैतान या जगामध्ये कोणी नाही. माणसासारखा सैतान या जगामध्ये कोणी नाही. आणि तो सैतान काय करतो, किती जरी आपण चांगले रूपानं, गुणानं, धनानं, तन मन धनाने आपण जरी चांगलो असलो तरी आपल्यातलं भूत, आपल्यातला सैतान जागा होतो. आणि सैतान जागा झाल्यानंतर माणूस विचित्र वागत असतो. आणि विचित्र वागतो, संकट निर्माण करतो, स्वतःसाठी संकट निर्माण करतो आणि दुसऱ्यासाठी पण संकट निर्माण करीत असतो. म्हणून तर बुद्ध म्हणाले की माणसासारखा सैतान या जगात कोणी नाही. आपण सगळे इथं बसलेले आहोत, सैतानी रूपी आहोत. तुम्ही म्हणाल आम्ही फार चांगले आहोत. आम्ही म्हणतो की आपण फार चांगले आहोत, नक्कीच चांगले आहोत. पण ते सद्गुण कसे द्यावे, सद्गुणाचा प्रभाव लोकांवरती कसा पडला पाहिजे, ते सद्गुण लोकांपर्यंत कसे पोहोचले पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 बुद्धाच्या ओटीमध्ये आम्हाला टाकलेलं आहे. आणि ते म्हणाले, बाबासाहेब त्या लोकांना म्हणाले, काय म्हणाले, दरेकांना दीक्षा दिली पाहिजे. दीक्षा दिली पाहिजे म्हणजे काय, चिवर घ्या म्हणाले काय? दीक्षा देणे म्हणजे काय? जे जे बाबासाहेबांना त्या दीक्षाभूमीवरती आम्हाला समजावून सांगितले, अशोक विजयादशमीच्या दिवशी ते प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये पोहोचलं पाहिजे. ही व्यवस्था बाबासाहेबांना करायला सांगितलेली होती. परंतु ती व्यवस्था बाबासाहेबांना सांगितलेली व्यवस्था आम्ही ती परिपूर्णपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून परिस्थिती फार भयंकर निर्माण झाली. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ती परिस्थिती तुम्हाला आम्हाला धोक्याची आहे, तुमचा आमचा नाश करणारी आहे, माणुसकीचा नाश करणारी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. का निर्माण झालेली आहे? आम्ही ते काम परिपूर्ण केलेलं नाही, आम्ही ते काम पूर्णत्वाला नेलेलं नाही. बाबासाहेबांना सांगितलं तेवढंच ऐकलं, ऐकून तिथंच बसलो, पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. म्हणून भयंकर परिस्थिती आहे. आता तुम्ही बघत आहात युट्यूबवरती काय काय घडामोडी घडतायत. आणि या घडामोडी तुम्ही घडतायत, ते घडत असताना सुद्धा आम्ही झोपेत आहोत, आम्ही खाण्यापिण्यामध्ये मस्त आहोत, मशगूल आहोत, कपडे लते, गाड्या, घोड्या. बाबासाहेबाच्या काळामध्ये लोकांकडे ती व्यवस्था नव्हती. लोक गरीब होते, नीट लक्षात ठेवा, लोक गरीब होते, परंतु ती चळवळ फार श्रीमंत होती. लोक गरीब होते, चळवळ श्रीमंत होती. आता लोक श्रीमंत झालेले आहेत, ते आंदोलन, ती चळवळ मात्र काय झालेलं आहे, गरीब झाले. म्हणजे गरीब आम्ही का कुणी केले, कुणी केले, त्याला कारण कुणाचे आहे, कारणीभूत कोण आहे हे शोधलं पाहिजे. तर या धम्मपरिषदेमध्ये येण्याचा, समजून घेण्याचा आणि माणूस बनण्याचा प्रयोग आपण करू शकतो. तर नाही करू शकत. हे निवळ मोठेपणानं आम्ही धम्मपरिषदेमध्ये आलेलो आहोत, मोठेपणानं घरी जातो. कुठे गेलो होतो? धम्मपरिषदेला गेलो होतो. अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही प्रवचनं ऐकलेली आहेत, अतिशय चांगले प्रवचन झालेले आहेत. आणि त्यांनी जे जे सांगितलेलं ते आमच्या हृदयामध्ये कोरून ठेवलेलं आहे. आणि ते तुम्ही घरी जाऊन सांगताही. घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगता की या धम्मपरिषदेमधून आम्ही फार चांगलं उपदेश घेतलेला आहे. परंतु ती धम्मपरिषद केल्यानंतर ती चळवळ पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्यावरती गणांतर आलेलं आहे. ते गडांतर आज तुम्हाला आम्हाला खड्ड्यात टाकणार आहे. खड्डा तर खोदलेलाच आहे. लोक म्हणतात ना, संविधान संविधान संविधान. बघा, आम्ही गरजत होतो, आरक्षण कसं काय जातंय. आरक्षण गेलं ना, राहिले काय? आता तो मराठा समाज सुद्धा आरक्षण मागतोय. त्या बिचाराला माहित नाही आरक्षण आहे ते माणसं तरी आरक्षणाचा लाभ घेतात काय माहित नाही. परंतु त्या आरक्षणाच्या पाठीमागे त्यांनाही मिळालं पाहिजे आरक्षण. सगळ्यांनाच मिळालं पाहिजे. बाबासाहेबांना तशी नोंद केली. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे
की ते आरक्षण आम्ही आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का लागत नाही, आरक्षणाला धक्का लागत नाही, आरक्षणाला धक्का लागत नाही. बाबासाहेबांना लिहिलेली ती कलम आहे, कुठेही धक्का लागत नाही. परंतु त्या सगळ्या आरक्षणाच्या घटना आज स्थगित केलेल्या आहेत, संपूर्ण नष्ट झालेल्या आहेत. आता दुसरा एक नारा आमचा चालू आहे. आताच आर्याजी बोलल्या, काय बोलल्या आर्याजी, की तुम्ही घटना जाळू शकता पण घटनेतले कलम जसेच्या तसेच राहतील, संविधान तसंच राहील. सगळ्या घटनेचा तो 395 कलमेची घटना आहे, संविधान आहे. त्या संविधानाचं वरचं कवर तुम्हाला दाखवण्यासाठी, पण आतले कलम एक 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 निघून जात आहेत. त्याचं काय, त्याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी आम्ही बोलतोय काय. आमच्याकडे संविधान आहे, घरामध्ये आहे, पण त्याच्यातले पहिलं कलम कोणतं आहे मला माहित नाही. संविधानाची उद्देशिका काय आहे मला माहित नाही. बोटावर मोजणारे लोक असतील की संविधानाचं पहिलं कलम काय आहे, दुसरं कलम काय आहे, 13वं कलम काय आहे, 14वं कलम, 15वं, 16वं, हे कलम बोटावर मोजणाऱ्या लोकांनाच माहित आहेत. आणि आम्ही म्हणतो, काय म्हणतो, बाबासाहेबांना लिहिलेला आहे. छाती टोकून, छाती बडवून म्हणतो बाबासाहेबांना लिहिलेलं आहे. परंतु बाबासाहेबांना लिहिलेलं ते संविधान काय आहे, कसं आहे, कसं ठेवलं जातं, तुम्हाला एक उदाहरण देतो. 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांना संविधान अर्पण केलं. त्याला संविधान दिन म्हणतो ना आपण, बरोबर आहे ना, संविधान दिन म्हणतो आपण. त्या संविधान दिनाच्या दिवशी ते अर्पण केलं. अर्पण केल्यानंतर बाबासाहेब दिल्लीच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर बाबासाहेब शांत बसलेले होते आणि शांततेच्या अवस्थेमध्ये विचार करून बाबासाहेबाला एक मोठासा खुंदका आला, उमाळा आला. आणि उमाळा आल्याबरोबर बाबासाहेबाच्या डोळ्यातून अश्रू निघाले. बाबासाहेब अक्षरशः रडत होते. काय म्हणाले बाबासाहेब तिथं, आणि ते समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आणि ज्यावेळेस एकटेच असताना नानकचंद रतू नावाचा त्यांचा जो पीए होता, टायपिस्ट होता, तो तिथं जवळ गेला आणि बघायला लागला तर बाबासाहेब रडतायत असं बघितल्यानंतर तो हळूच, बाबासाहेबाला बोलायची हिंमत नव्हती, बाबासाहेबाला विचारायची हिंमत नव्हती. बाबासाहेब असे खुर्चीवरती बसलेले होते. नानकचंद रतू जवळ गेले. जवळ घेऊन बाबासाहेबाच्या पाय चेपायला लागले. पाय चेपत असताना 2 मिनिटाच्या नंतर नानकचंद रतू म्हणतात, बाबासाहेब तुम्ही एवढं मोठं संविधान लिहिलेलं आहे, ते संविधान आज भारत देशाला अर्पण केलेलं आहे, दिलेलं आहे, दान दिलेलं आहे, तरी तुमच्या डोळ्यातून अश्रू का? तर तुम्ही आनंदी राहायला पाहिजे होतं, हसायला पाहिजे होतं. तुमचा काय आनंद गगनात मावेनासा असा झालेला आहे, तरी तुम्ही रडताय. काय रडताय, कशासाठी रडताय? हळू आवाजात नम्रतेनं नानकचंद रतूने विचारलं. त्यावेळेस नानकचंद रतूच्या पाठीवरती बाबासाहेबांचा हात ठेवतात आणि म्हणतात, रतू मी आज संविधान अर्पण केलेलं आहे. संविधान अर्पण केल्यानंतर मी का रडतो आहे तुला माहित नाही. का रडतो आहे? मी हे संविधान लिहिण्यासाठी मोठे कष्ट केलेले आहे, परंतु जे मी निर्माण केलेलं आहे, जे मी कमावलेलं आहे, परंतु कमवलेलं आहे. माझी पत्नी रामू, तिला रमाबाई आपण रमाई म्हणतो. काय म्हणतो? रमाई म्हणतो. माझी पत्नी ती रामू, तिला क्षयरोग झाला. काय झाला? क्षयरोग झाला. आणि ते क्षयरोगामध्ये माझी रामू निघून गेली. माझा गंगाधर नावाचा मुलगा, रमेश नावाचा मुलगा, इंदू नावाची मुलगी, राजरत्न नावाचा मुलगा, हे 4च्या 4 लेकर मी गमावलेले आहे. राजरत्नावरती मी फार मोठं प्रेम होतं. माझं राजरत्नावरती फार मोठं प्रेम होतं. ज्यावेळेस मी त्याला उचलून घेत होतो त्यावेळेस त्याला म्हणत होतो, तू वाघ आहेस,
सिंह आहेस, सिंहासारखं जीवन जगायचंय तुला, वाघासारखं जीवन जगायचंय तुला, रेड्यासारखं नाही, बकऱ्यासारखं नाही, शेळीसारखं जीवन जगायचं नाही तुला. तो माझा एकुलता एक राजरत्न. फार प्रेम होतं त्याचं माझ्यावर. माझ्यासारखा चेहरा होता त्याचा, दिसायला तो माझ्यासारखा दिसत होता. त्या राजरत्नाला मृत्यू आला त्यावेळेस, राजरत्नाला मृत्यू आला त्यावेळेस कशी घटना झाली? त्याला ताप आलेला होता आणि ताप आलेला असताना मी जवळच होतो. दवाखान्यात नेण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते आणि तो राजरत्न माझ्या रामूच्या मांडीवरती तो गतप्राण झाला, निधन झालं त्या बाळाचं. फार गमावलोय मी. त्याला गोळी मिळालेली नाही, माझ्याकडे दवाखान्यात नेण्यासाठी पैसे नव्हते. हे कार्यकर्ता माझ्या जवळती आला आणि म्हणाला, काय म्हणाला? साहेब, रमाई फार व्याकुळ होऊन रडताय आणि त्या व्याकुळ झालेल्या रमाईला त्रास सहन होत नाही. अगोदरच त्या क्षयरोगाच्या आहेत. त्या रोगामध्ये अजून त्यांना रडून रडून जर त्यांनाही काही होईल, त्यांना त्रास होईल, त्यांचाही जीव जाऊ शकतो. तर या बाळाला दफन करण्यासाठी कफन आणावं लागतं, ते पैसे द्या. त्यावेळेस बाबासाहेब त्याच्या चेहऱ्याकडे बघतात. बाबासाहेब काय म्हणतात? त्या कार्यकर्त्याला म्हणतात, अरे माझ्याकडे एकही पैसा नाही. आणि हा शब्द माझ्या रामूच्या कानावरती गेला आणि रामूच्या कानावरती जाऊन ती रामू चटकन उठली. त्या अवस्थेमध्ये मांडीवरचं लेकरू बाजूला ठेवली आणि चटकन उठली आणि गेली. टरकन आपल्या लुगड्याचा पदर फाडला आणि त्या राजरत्नाला त्या लुगड्याच्या पदरामध्ये गुंडाळून दफन करण्यात आले. फार मोठं गमावलंय मी. इकडं कमावलेलं आहे, पण ते कमावत असताना फार मोठं गमावलंय. व्याकुळ झाला बाबासाहेबाचा. रतुला सांगत होतो, समजून घ्या किती गमावलंय तुमच्या आमच्यासाठी. बाबासाहेबांनी किती गमावलंय. बाबासाहेबांना फार मोठं गमावलंय, पण तुम्हाला आम्हाला सुखी ठेवण्यासाठी कमवलंय. ते कमवलेलं आपल्याला जतन करता येत नाही, म्हणून धम्म परिषदा भरावा लागतात. म्हणून आम्ही जयंती करीत असतो. परंतु जयंतीमध्ये काय करतो आम्ही? एक उदाहरण देतो. मी ज्या विहारावरती होतो त्या विहारावरती मी महिला मंडळाकडे कार्यक्रम दिला. पुरुष मंडळ म्हणायला लागले, या जयंतीला माझे इतके पैसे गेले, दुसऱ्या मंडळाला माझे तितके पैसे गेले, माझे 20 गेले, माझे 10 गेले, माझे 15 गेले. मी म्हणालो, तुमचे 15 गेले, तुमचे 10 गेले, माझे त्यांचे 20 गेले, तुम्ही कार्यक्रमच करू नका म्हणाल. महिलांच्या ताब्यात द्या. त्यांनी महिलांच्या ताब्यात दिला. महिलांचा कार्यक्रम ताब्यात दिला. ती जयंती केली. यांनी जेवढा खर्च केला तेवढाच खर्च केला आणि त्या महिलांनी तेवढा खर्च करून बँड बोलवला. जयंतीमध्ये जी सजावट करायची ती केली. शांत स्वरूपामध्ये जयंती फिरून आली आणि त्यांचा अहवाल देण्यात आला, हिशोब करण्यात आला. त्यावेळेस त्या महिलांनी 80,000 रुपये वाचवलेले. लक्षात घ्या, समजून घ्या, आम्ही कोणत्या प्रकारे चळवळ चालवत आहोत. नुसती जयंती करतो आणि मग काय झालं, दुसऱ्या वर्षी महिलाकडे जयंती द्यायचं नाही. मला विरोधच आला. तिथून निघालो मी बाहेर. मला काढून टाकलं बाहेरून, तिथून काढून टाकलं. नको म्हणाले बनतेजी तुम्ही. नीट लक्षात घ्या. आणि मग काय झालं, दुसऱ्या वर्षी जयंती करायची होती. जयंती करायच्या पिरियडमध्ये ते माझ्याकडे आले, तरुण मंडळ माझ्याकडे आलं. म्हणाले, यावर्षी आपण चांगल्या प्रकारे जयंती करू. मी म्हणाला, करा. ते म्हणाले, आम्हाला डीजे बोलवायचं. मी म्हणाला, डीजे लावू नका. डीजे लावून तर सत्यानाश व्हायला. तुम्ही डीजे कशाला लावताय? नाही, यावर्षी आम्ही करतो, तुम्हीच करा, पण डीजे लावू नका. सगळे म्हणाले की आम्ही करतो, डीजे लावत नाही. परंतु काय केलं, जे तरुण पोरं होते, अतिशय तरुण होते, त्यांनी प्रत्येकाकडून 1,000 रुपये काढला. 1,000 रुपये काढला आणि मी देगलूरमध्ये, जयंती देगलूरमध्ये, आणि त्यांनी काय केलं, औरंगाबादहून 1,20,000चा डीजे मागून.
कळालंय का तुम्हाला काय चळवळ चालवतोय आम्ही? बाबासाहेब रतुला काय म्हणाले? बाबासाहेब रतुला म्हणाले, अरे मी फार कमावलेला आहे, माझ्या समाजाला उच्च स्थानावर नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, पण हे सगळं गमावलंय, त्याच्यासाठी माझ्या डोळ्यातून अश्रू येत आहे. नीट समजून घ्या. आणि हेच आम्ही करत नाही. डीजे लावतो, नाचतो, जय भीम बोलतो, जय भीम बोलतो, रुबाबात बोलतो, कॉलर टाईट करून बोलतो, असं वर उचलून बोलतो, हात मुठी जोरात वळून बोलतो, वरून 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 सगळं हे सगळं अंतरंगामध्ये कालवा कालव होत्या. जय भीमचा अर्थच आम्हाला कळाला नाही. बाबासाहेबांचे आम्ही अनुयायीच झालेलो नाही. बाबासाहेबांचे अनुयायी झाले नाही, बाबासाहेबांचे भक्त बनलेलो आहोत. आमच्या स्त्रिया भक्त झालेल्या आहेत, पुरुषही भक्त झालेले आहेत. स्त्रियाही नाचतात, पुरुषही नाचतात. इकडे स्त्रिया नाचतात, तिकडे पुरुष नाचतात. शिवजयंती होते बघितले का? मराठा समाजाने शिवजयंती केली. स्त्रिया कशा जातात बघा, पुरुष कसे जातात? फेटे बांधतात स्त्रिया, रुबाबानं जातात, झेंडे हलवे जातात, परंतु नाचलेलं कुठं बघितलं का बघा तुम्ही? जयंत्या बघितल्या असेल. बाबासाहेबांची जयंती आम्ही सुरू केली आणि आमच्या जयंती बघून ते शिवरायाची जयंती सुरुवात केली. अनेक महापुरुषाच्या जयंत्या सुरुवात झाल्या बाबासाहेबांच्या जयंतीपासून. आम्ही नाचतो, बायका नाचतात, पुरुष नाचतात, तरुण पोरे नाचतात, हातभर जीभ काढून नाचतात, तोंड वाकडं तिकडं करून नाचतात. आणि ते बघणारे लोक मोठ्या बिल्डिंगवर उभं राहून बघतात, रस्त्यावर उभं राहून बघतात. आम्ही नारे देतो, इकडून आला जय भीम आला, तिकडून आला जय भीम आला, सगळीकडूनच जय भीम आला, इथं मात्र नाचू लागला. लक्षात आलं का तुम्ही? समजून घेतलं पाहिजे. इथं आल्यावर नुसतं नाचायचंच काम आम्ही करत असतो. म्हणून या धम्म परिषदेमध्ये तुम्हाला चांगलं घेऊन जायचं. आणि जिथं जास्तीत जास्त स्त्रिया दिसतात, महिला जास्तीत जास्त आहेत. महिला आजाद असली पाहिजे, स्वतंत्र असली पाहिजे. गुलाम महिला गुलाम बच्चे पैदा करते है. गुलाम महिला गुलाम बच्चे पैदा करते है. आजाद महिला आजाद बच्चे पैदा करते. सावित्रीबाई फुलेला मुलगा नव्हता, मुलगी नव्हती. आजाद केलंय तुम्हाला शिक्षणाच्या माध्यमातून, स्वतंत्र बनवलंय तुम्हाला. बाबासाहेबांना तेच घटनेमध्ये आणून तुम्हाला स्वातंत्र्य दिले. त्या महिला सक्षम असल्या पाहिजे. कारण का? तुम्ही जर सक्षम असाल तर घर सक्षम राहते. महिला सक्षम असली पाहिजे. आम्ही अंधश्रद्धेकडे वळतो, इथं येतो, धम्म परिषदेमध्ये बसतो, धम्म परिषदेमध्ये बसतो आणि इथलं सगळंच ऐकतो, परंतु घरी गेल्यानंतर आमचे देव आमच्या घरातून गेलेले नाही. बाबासाहेबाचा फोटो पुढं, भगवान बुद्धाचा फोटो पुढं, पडवीमध्ये सगळी व्यवस्था आणि किचनमध्ये मात्र देवाची घाण अवस्था आमच्या घरात. ही व्यवस्था दूर करण्यासाठी धम्म परिषद आहे. आमच्यातला माणूस जागा करण्यासाठी धम्म परिषद आहे. माणूस कसा असला पाहिजे? बुद्ध काय म्हणाले? माणसासारखा सैतान या जगामध्ये कोणी नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला चांगल्या, आणि ते उदाहरण तुम्ही नीट समजून घ्यायचे. महिला मंडळ असो, पुरुष मंडळ असो, उपासक उपासिका असो, नीट समजून घ्या. सम्राट अशोक एके दिवशी आपल्या सभागृहामध्ये बसलेले, राजदरबारामध्ये बसलेले. राजदरबार होता, सुट्टीचा दिवस होता, सगळ्या लोकांच्या तक्रारी ऐकून घेत होते आणि तक्रारी निवारण करण्याचं काम चालू होतं. 11:30-12 वाजलेले होते. 11:30 ते 12 वाजलेले होते. अशा अवस्थेमध्ये एक वृद्ध भिक्षू समोरून जात होते. म्हातारे भिक्षू समोरून जात होते. राजदरबाराच्या समोरून जात असताना सम्राट अशोकाची नजर त्या भिक्षूवरती पडली. राजा तो सम्राट अशोक, प्रियदर्शी म्हणतात त्याला. तो राजा चटकन उठला. सभा चालू असताना चटकन उठला तो राजा. पटपट 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 तो राजदरबाराच्या बाहेर आला. बाहेर येऊन त्या भिक्षूला थांबवलं आणि म्हणाले, भदंत तुम्ही थांबा. डोक्यावरती राजाचा तो टोप होता, त्या जरी टोप म्हणतो आपण त्याला, तो टोप डोक्यावरचा काढला, बाजूला ठेवला आणि त्या वृद्ध भिक्षूच्या समोर गुडघे टेकवले, कोपरं टेकवले, डोकं जमिनीला टेकवून 3 वेळा पंचांग प्रणाम केला आणि त्याला
भिक्षूला तथा सम्राट अशोक म्हणाला, भंतेजी माझ्याकडे तुम्ही चला, राजदरबारामध्ये चला, राजदरबारामध्ये जाऊन भोजनाची मी व्यवस्था करतो, भोजन घेऊन पुढे जा. ते भिक्षू म्हणाले, त्या भिक्षूने सांगितलं, महाराज मी तुमच्या आज्ञा पाळू शकत नाही, कारण का तुमच्या अगोदर मला कुणीतरी आमंत्रित केले नाही, तिथं मला गेलं पाहिजे. राजाने लगेच आपल्या जवळ होतं ते दान त्या भिक्षूच्या ताब्यात दिलं आणि राजा आपल्या आसनावरती येऊन बसला. त्याचा जो पुरोहित म्हणजे प्रधान, खडूस राहतात, प्रधानमंत्री लय खडूस राहतात, लक्षात आलं का? तो प्रधान खडूस होता आणि राजाच्या जवळ गेला, बसला जवळ राजाच्या आणि म्हणाला, महाराज तुम्ही तर एवढा मोठा धम्ममय भारत केलेला आहे, एवढ्या मोठ्या तुम्ही विहार बांधलेले आहे आणि एका वृद्ध क्षुद्र भिक्षूच्या समोर जाऊन तुम्ही नतमस्तक होता, हे काही बरोबर नाही, मला आवडलेलं नाही. सम्राट अशोकाला वाटलं याला असं समजावून सांगून जमणार नाही. सभेतल्या लोकांना सांगितलं, तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण करूया, परंतु एक मोठी माझ्या समस्या आलेली आहे आणि ती समस्या मला अगोदर निवारण करायचं आहे, त्याच्यासाठी तुमच्या समस्येला विराम देऊया आणि नंतर मग पुढे करूया. आणि सम्राट अशोकाने त्याच्या पुरोहिताला सांगितलं, त्या प्रधानाला सांगितलं, अहो प्रधानजी तुम्ही जा, एक बकरीचं मुंडकं घेऊन या, एक डुकराचं मुंडकं घेऊन या, एक वाघाचं मुंडकं घेऊन या आणि एक मांसाचं मुंडकं. किती? एक बकरीचं, एक डुकराचं, एक वाघाचं आणि एक मांसाचं. 4 मुंडके तुम्ही घेऊन या राजदरबारामध्ये. लगेच घेऊन आलं पाहिजे. लगेच आज्ञा पाळण्यात आली. बकऱ्याचं, वाघाचं, डुकराचं. एक प्रेत जात होतं, ते प्रेताचं मुंडकं तोडलं आणि ते दरबारात घेऊन आले. राजाची आज्ञा, दरबारामध्ये घेऊन आले. असा एक मोठा टेबल होता, त्या टेबलावरती ते मुंडके ठेवले आणि त्याची किंमत ठरवली. माणसाच्या मुंडकाची किंमत ठरवली, डुकराच्या मुंडक्याची किंमत ठरवली, वाघाच्या मुंडक्याची किंमत ठरवली आणि बकरीच्या मुंडक्याची किंमत ठरवली. आणि त्या प्रधानजीला सम्राट अशोक म्हणतात, राजा म्हणतो, काय म्हणतो, एवढी किंमत झालेली आहे याची, मार्केटमध्ये जा, विका, त्याचे पैसे घेऊन या. प्रधानजी चटकन उठला, राजाचा आदेश. त्याच्यासोबत सेवक होते, त्या सेवकाने ते मुंडके उचलले, मार्केटमध्ये गेले, मार्केटमध्ये ठेवण्यात आले. ठेवल्यानंतर बकरीचं मुंडकं लगेच उचललं, किंमत देऊन. वाघाचंही उचललं, डुकराचंही उचललं, पण माणसाचं उचललं नाही. वेळ होती, वेळ दिलेली होती, वेळ टळली. ते मुंडकं घेतलं त्या प्रधानजीनं, राजदरबारामध्ये आला आणि म्हणाला की महाराज माणसाचं मुंडकं विकत घेत नाही. राजा म्हणाला, फुकट देऊन ये. काय म्हणाला राजा, तू जाऊन फुकट देऊन ये, पण इतक्या वेळेमध्ये त्याला आलं पाहिजे, कारण काही तर सभा बसलेल्या सभेमध्ये हा निर्णय घेतला पाहिजे. तो पुरोहित गेला, प्रधान गेला आणि प्रधानाने तेवढं प्रत्येक माणसाच्या जवळ जायचा आणि म्हणाला, हे माणसाचं मुंडकं तुला मी फुकट देतो, किंमत याला कसल्याच प्रकारची नाही. तो माणूस म्हणाला, वेडा झालास का तू, पागल आहेस का तू, माणसाचं मुंडकं देतोस तू मला. प्रत्येक माणूस त्याला झिडकारायचा, त्याला शिव्याशाप द्यायचा. बायकाकडे तर बायका बोट मोडूनच सरापच. वेळ संपली, पुन्हा गेला तो राजदरबारामध्ये, माणसाचं मुंडकं टेबलावर ठेवलं आणि म्हणाला, महाराज फुकटही कोणी घेत नाही. राजा पुन्हा म्हणाला, आपल्या राजदरबारामध्ये किती कुत्रे आहेत, त्या कुत्र्याला घेऊन या आणि त्या कुत्र्याच्या पुढे माणसाचं मुंडकं ठेवा आणि माणसाचं मुंडकं त्या कुत्र्याच्या समोर ठेवा. कुत्रं त्याच्याकडे बघतही नव्हते, असं हुंगतही नव्हते. असं बघितलं की त्यांना मान इकडे वळवायचं. प्रत्येक कुत्र्याला दाखवलं, पण कुत्र्यानं त्या मुंडक्याला स्पर्श सुद्धा केला नाही, हुंगलं सुद्धा नाही. पुरोहिताला तो म्हणाला, आता हे मुंडकं दफन करून या. त्या मुंडक्याला दफन करून आले. दफन करून आल्यानंतर लगेच ही क्रिया चालू झाली, नीट लक्षात ठेवा. आणि मग पुरोहिताला म्हणाला,
बघितलास तू प्रधानजी, बघितलंस का तू काय घटना घडली? अरे बकरीचं मुंडकं लगेच घेतलं, वाघाचं मुंडकं लगेच घेतलं, डुकराचं सुद्धा मुंडकं लगेच घेतलं, पण माणसाच्या मुंडक्याला किंमत आहे का? फुकट सुद्धा घ्यायला तयार नाहीत. माणसाच्या मुंडक्याला पुत्र सुद्धा हुंगत नाही. ते मी जर राजा असलो तरीही माणूस आहे, आणि या माणसाचं मुंडकं जर एका भिक्षूच्या पुढं नतमस्तक होत असेल तर तो पुरोहित, तो प्रधान राजाच्या पुढं चटकन झुकला आणि म्हणाला, खरंच या माणसाच्या डोक्याला किंमत आहे. किंमत आहे का आपल्या डोक्याला किंमत? कळलं का मी बोललेलं? आपल्या डोक्याला किंमत नाही. या डोक्याला किंमत यायची असेल तर धम्म परिषदेमध्ये जे प्रवचन होतील, बाबासाहेबांचे विचार तुम्हाला ऐकवल्या जातील, तथागत भगवान बुद्धाचे तुम्हाला विचार ऐकवल्या जातील, ते विचार आत्मसात कराल आणि या डोक्याचा वापर कराल तरच तुमच्या डोक्याला किंमत आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हेच कळत नाही म्हणून आम्ही बोलो जे बोलो जय भीम बोलो म्हणून कुणीकडे फिरत असतो. करतो की नाही आपण? नारा दिला की बोलो जे बोलो, इकडे म्हणलं की तुम्ही जय भीम बोलो म्हणता. मी बोलत नाही, तुम्ही बोलत नाही, बसा. ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आम्हाला नष्ट करायची आहे. आम्हाला माणूस बनायचा आहे. जिथं माणूस बनतो तिथं भगवान बुद्धाच्या पुढे नतमस्तक होतो, नम्र होतो. श्रद्धा त्याची अटळ ठरते. बाबासाहेबांवरती त्याचा विश्वास बसतो. आम्हाला बाबासाहेबच कळाले नाहीत, बुद्ध कसे कळतील? पुन्हा एक उदाहरण देतो तुम्हाला. बाबासाहेब म्हणतात, बाबासाहेब स्वतः म्हणतात, मी BA, BSc, MA, MSc, PhD, DSc, LLD, डिलीट बार ॲट लॉ इतकं शिक्षण घेतलेलं आहे. माझ्या इतका विद्वान, माझ्या इतका हुशार, माझ्या इतका पंडित माणूस भारतात नाही म्हणाले. गर्वानं म्हणालेले नाही, अभिमानानं म्हणालेले नाही. तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी म्हणतात बाबासाहेब. काय म्हणतात? माझ्या इतका विद्वान, माझ्या इतका पंडित, माझ्या इतका हुशार माणूस भारतात नाही आहे. परंतु मी जे ज्ञान घेतलेलं आहे, या ज्ञानापेक्षाही तथागत भगवान बुद्धाचा ज्ञानाचा महासागर आहे. काय म्हणाले बाबासाहेब? तथागत भगवान बुद्धाचा ज्ञानाचा महासागर आहे, आणि त्या ज्ञानाच्या महासागरामध्ये फक्त आणि फक्त मी घोट्या इतक्या पाण्यात आहे. भगवान बुद्धाचं ज्ञान काय असतं? घोट्या इतक्या पाण्यात. घोटा माहित आहे ना तुम्हाला पायाचा? तितक्याच पाण्यात आहे ना. जर गुडघ्या इतक्या पाण्यात असते तर, जर कमरा इतक्या पाण्यात असते तर काय फरक पडला? घोट्या इतक्या पाण्यात आहे ते बाबासाहेब. आज भारतातले लोक त्याला जर छितू करीत असतील, भारतातले लोक जरी अपमान करीत असतील, तर जगानं बाबासाहेबाला स्वीकारले. सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. माझा नाही का बाबासाहेब? आणि त्या बाबासाहेबानं 14 ऑक्टोबर 1956 ला अशोक विजयादशमीच्या दिवशी काय समजावून सांगितलं बघा. मी तुम्हाला तथागताच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे. अगोदर चंद्रमणी गुरुजी कडून त्यांनी दीक्षा घेतली. वर जेवढे स्टेजवरती माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेबांची दुसरी पत्नी माईसाहेब आंबेडकर आणि काही मोजके कार्यकर्ते, त्यांनी दीक्षा घेतलेली होती. आणि ती दीक्षा घेतल्यानंतर चंद्रमणी गुरुजीला बाबासाहेब म्हणतात, विनम्रपणे म्हणतात, श्रद्धापूर्वक म्हणतात, गुरुजी मी आता दीक्षित झालो का? चंद्रमणी गुरुजी म्हणाले, हो तुम्ही दीक्षित झाला. आता मी या बाहेर बसलेल्या लोकांना दीक्षित करू शकतो का? चंद्रमणी गुरुजी म्हणाले, या बाहेर बसलेल्या लोकांना तुम्ही दीक्षित करू शकता. आणि बाबासाहेबांनी त्रिशरण पंचशील त्यांना दिलं. त्रिशरण पंचशील दिलं. बाबासाहेब पुढे म्हणाले, सगळे लोक पाठीमागं म्हणाले, सगळे लोक पाठीमागं म्हणत असताना त्रिशरण पंचशील दिलं. साधू साधूचा सगळ्यांनी हुंकार केला, दिला. आणि बाबासाहेब याच्या नंतर म्हणतात, तुम्ही आता दीक्षित झालेले आहात, पण अजून अर्धे दीक्षित झालेले आहेत. कारण का? तुम्हाला हे कळलंच नाही.
त्रिशरण पंचशिलेचा अर्थ तुम्हाला कळले नाही, त्याच्यासाठी तुम्हाला समजून येण्यासाठी, तुम्हाला कळण्यासाठी मी 22 प्रतिज्ञा निर्माण केलेल्या आहे आणि त्या 22 प्रतिज्ञा तुम्ही वाचल्या पाहिजेत। मी पुढे म्हणतो, तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणा। आणि बाबासाहेबांनी आपल्या डोळ्याचा चष्मा उतरला। बाबासाहेबांना असं जवळच दिसत नव्हतं। डोळ्याचा चष्मा उतरला आणि बाजूला ठेवला आणि त्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेब एक एक प्रतिज्ञा पुढे म्हणत होते, लोक त्याच्या पाठीमागे म्हणत होते। 22च्या 22 प्रतिज्ञा बाबासाहेबांनी लोकांना दिल्या आणि सगळ्यांनी साधू साधू म्हटलं। सगळ्यांना साधू साधू म्हटलं। साधू साधू म्हटल्यानंतर बाबासाहेब म्हणाले, आता तुम्ही दीक्षित झालेले आहात, आता तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला समजावून सांगतो। तुम्ही आता काय करा, तुम्ही इथून गेल्यानंतर दरेकाने दीक्षित करा। दरेकाला दीक्षित केलं पाहिजे, हा माझा तुम्हाला आदेश आहे, हा माझा तुम्हाला आदेश आहे, आज्ञा आहे आणि ती आज्ञा तुम्हाला पाळायची आहे। परंतु ते लोकही इथं आले, दरेकाला दीक्षा दिली नाही। आज 67 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहेत। आम्हाला त्रिशरण पंचशिलेचा अर्थ माहिती। त्रिशरण कशाला म्हणतात, पंचशील कशाला म्हणतात, आजही आम्हाला माहित नाही। आजही आम्हाला कसं वंदन करावं आम्हाला माहित नाही। कोणी कसे वंदन करतात, भिक्षू म्हणतात नाही आई तसं करू नका, नाही बाबा तसं करू नका, असं वंदन करा, तेवढ्या पुरतं करतात आणि घरी जाऊन म्हणतात नाही नाही ते आम्हाला करताच येत नाही। गुडघे दुखतात ना, कंबर दुखते ना, का रोग झालेत? भगवान बुद्धांना 2500 वर्षापूर्वी हे 3 वेळा वंदन करायला, पंचांग प्रणाम करायला तुम्हाला सांगितलं। हा योगा बुद्धानं शिकवलाय आम्हाला, योगा बुद्धानं शिकवला, योगा आम्हाला तथागत बुद्धानं। आणि ते बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 पुन्हा आम्हाला त्या पद्धतीनं समजावून सांगितलं। गुडघ्यावर बसून करत नाही, उबड्या मांड्या घालतो, पाय वाकडे करतो आणि वंदन करतो। कसं केलं पाहिजे? पायाच्या बोटावरती बसलं पाहिजे, पायाच्या बोटावरती गुडघे टेकले पाहिजे, कोपरं तुमचे हाताचे कोपरं जमिनीला टेकले पाहिजेत, जमिनीवरती तळवे टेकले पाहिजेत आणि तिथं तुमचं डोकं टेकलं पाहिजे। त्याला पंचांग प्रणाम म्हणतात। 2 गुडघे, 2 कोपरं आणि तुमचं मस्तक जमिनीला टेकलं पाहिजे। करतो का आम्ही तसं? आदरच आमचा सगळा आदर, कुणीकडे आदरच, इकडून तिकडे हेलकावा खाला की तिकडे जायचं, इकडे हेलकावा खाला की तिकडे जायचं। ती श्रद्धा नाही आमची। श्रद्धा कशी असली पाहिजे? श्रद्धा ही अंतःकरणातून रुजली पाहिजे। श्रद्धा ही माणसाला तारून नेते। आमचे गुरुजी म्हणतात सदाय तरती ओघम। हा जो दुःखाचा लोंढा आलाय ना, हे माणूस की नष्ट करण्याचा लोंढा आलाय ना, त्या लोंढ्यामधून तुम्हाला जर वाचायचं असेल, तुमचं आयुष्य जर सुधारायचं असेल तर श्रद्धा तुमच्या अंगी असली पाहिजे। ती श्रद्धा भगवान बुद्धाला काय केली पाहिजे? स्वीकारणारी पाहिजे, तथागताचे विचार आत्मसात करणारी असली पाहिजे। आमच्याकडे श्रद्धा आहे ती फार ठिसूळ श्रद्धा आहे, काडकन मोडणारी श्रद्धा आहे। श्रद्धा कशी असली पाहिजे बघा तुम्ही, तुम्हाला सांगतो सदाय तरती ओघम। ते ओघ म्हणजे पूर। मोठ्या मोठ्या नदीला पूर येतो ना, पूर, मोठ्या नदीला पूर येतो, ते झाडं बाजूला उभे असतात, ताट असतात। ती नदी काय म्हणते? नदी म्हणते अरे तू इतका मोठा झालेला आहेस, माझं योगदान फार आहे म्हणून तू एवढा मोठा झालेला आहे। त्या झाडाला मोठा दगड असतो नदीच्या कडेला, त्यालाही म्हणतो अरे तू इतका कठोर होऊ नकोस। नदी सांगते, बोलते नदी, त्या लोक झाडांना बोलते, दगडांना बोलते, जे जे काही समोर येईल त्याला बोलते। परंतु नदीला पूर आल्यानंतर ते ताट झाड असलेलं नदी किनारी त्या पुराच्या ओघामध्ये वाहून जातं, दगड वाहून जातात। परंतु एक वनस्पती असते माहित आहे का तुम्हाला, तिचं नाव लवाळी। आता नवीन पोरायला लवाळी बिवाळी काय माहित नाही। किती जरी मोठा पूर आला ती कर 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 वागते, मुळातून उकडून जात नाही, ती तशीच वागते। पूर निघून गेल्यानंतर असतात। श्रद्धा ही कशी असली पाहिजे? श्रद्धा ही कशी असली पाहिजे? श्रद्धा ही नतमस्तक होणारी असली,
नम्रता तिच्या अंगी असली पाहिजे. आमची श्रद्धा ताटत. आम्ही बाबासाहेबांचे पोरं ना, घराघरा फिरी तलवार सांगतात ना, भीमा कोरेगावचा उदाहरण. आता करा बरं, करता का? करून बघा बरं जरा थोडस तलवारी घेऊन. नीट लक्षात ठेवा, बाबासाहेबांना का धम्म दिला आम्हाला. तुम्हाला उदाहरण देतो. बाबासाहेब काय म्हणाले? 1935 ला म्हणाले, मी हिंदू धर्मात जन्माला आलो, जन्म माझ्या हातात नव्हता, परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. त्या बाबासाहेबांना आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. आमची कोणती प्रतिज्ञा आहे का? प्रतिज्ञा बघा. काय करतो आम्ही, कशासाठी करतोय आम्ही, काय करतो, कशासाठी करतो, हेच आम्हाला माहिती. म्हणून आम्ही ती श्रद्धा, बुद्धानं सांगितलेली ती श्रद्धा अंगीकारली पाहिजे, आचरणात आणली पाहिजे. जर आम्ही ती आचरणात आणली नाही तर आम्हाला धोका आहे. आता तुम्ही आम्ही मोठे झालेलो आहोत, आमच्यासारखे वयस्कर झालेल्याला आम्हाला काही त्रास, पण पुढचं भविष्य आहे ना, अतिशय काय आहे, घाणेरडा आहे. भविष्य फार 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 घातकी आहे. पोरं काय करतात बघा तुम्ही. त्या पोरांना आम्हाला चांगलं बनवायचं असेल, बुद्धाशिवाय पर्याय नाही, बाबासाहेबाशिवाय पर्याय नाही. बुद्धाचे विचारच तुम्हाला तारून नेतील. पोटाच्या भुकेपेक्षा ज्ञानाची भूक महत्वाची आहे. ती जर भूक तुम्ही भागवाल तरच तुमचं भवितव्य उज्ज्वल होईल, नाहीतर उज्ज्वल होत नाही. त्याच्यासाठी एक संघ झालं पाहिजे. उदाहरण का दिलं? माणसाच्या डोक्याला किंमत नाही, किती जरी मोठे असाल. आमच्यामध्ये दुपड्या निर्माण झालेल्या आहेत. भिक्षू संघाला कोणी मानायला तयार नाही. आता एक बोलले, आमची म्हणतेची बोलले, बघा 12 महिन्यातून एक तास घरी न्या, भिक्षूला न्यायला तयार. काही लोक म्हणतात, मोठे मोठे वक्ते म्हणतात, भिक्षू इथंच बसून राहतात. फिरतायत ना भिक्षू, बोलतायत ना, गावागावात जातायत ना, घरोघर जातायत ना, लोकांना समजावून सांगतात ना. आपल्या लोकांमध्ये जातात, मातंग समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये ओबीसींनाही बोलायचं काम भिक्षू करत आहे. जर ओबीसीच्या घरी गेला तर आमचेच लोक म्हणतात, हा तिकडे गेला, हिंदूकडे गेला. आमचेच लोक म्हणतात मुस्लिमकडे गेला. मी देगलूरला असताना प्रवचन ऐकून 3 महिन्याचा वर्षाचा काळ होता. तिथं प्रवचन ऐकून तो, त्याचा शेजारी घर होता मुस्लिम माणूस, तो आला आणि तिथं काय केलं त्यानं? खीरदान दिली सगळ्या लोकांना पौर्णिमेच्या दिवशी. परिवर्तन होत चाललं. परंतु आमचेच लोक आम्हाला असे खेकड्यासारखे, खेकड्याचे कसे पाय ओढतो तसे पाय ओढायचं काम चाललं. बाबासाहेबांचा उद्देश, बाबासाहेबांचं ध्येय आम्ही मातीमोल करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बाबासाहेबच म्हणालेले होते, बघा महाराणी बुद्ध धम्म बाटवला, असं काही कृत्य करू नका. आणि आम्ही बाटवायचं काम करतो. राजकारण आमच्यामध्ये येते. आमचा भारतीय बौद्ध महासभा, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेमध्ये काय, आमच्यातले जे लोक आहेत त्या संस्थेमध्ये येतात, मोठं मोठं काम करण्याचा प्रयत्न करतात, पण संघाला घेऊन काम करावं ही त्यांची इच्छा नसते. आम्ही मात्र जातो त्यांच्याकडे, आम्ही जाऊन बोलतो त्यांच्याकडे. आमच्या पयाबुद्धी बनतेचे प्रत्येकाच्या घरी जातात. भारतीय बौद्ध महासभेचे नांदेडमधलं उदाहरण सांगतो. भारतीय बौद्ध महासभेचा असो, कोणत्याही कार्यकर्ता असो, त्यांच्याकडे जातात, बोलतात, त्यांना समजावून देतात की आम्ही काय करतो. हे नीट लक्षात ठेवा. परंतु तेही लोक आता थोडे जवळ येण्याचा प्रयत्न करतात. ह्या ज्या काही घटना आहेत ना, या घटना आम्हाला समजल्या पाहिजे. म्हणून हे उदाहरण दिले मी तुम्हाला, म्हणून हे समजावून सांगतो आम्ही तुम्हाला. प्रवचन भरपूर झाले ना, 67 वर्ष प्रवचन ऐकलो आम्ही. याच्यामध्ये काय बदल आमच्यात? पांढऱ्या साड्या, पांढरे कपडे घालायचा एवढाच बदल झाला. भगवान बुद्ध धम्मपालन गाथेमध्ये म्हणतात, न तावता धम्मधरो यावता बहु भासती योचा पांपी सुतवानं धम्म कायेन पसती. कायेन, तुमच्या नसामध्ये धम्म रुजला पाहिजे, हे भगवान बुद्धाचा उद्देश होता. परंतु आम्ही धम्म हा काय केला? पांढरे कपडे घालून, पांढऱ्या साड्या घालून, मी कुणाचे आहे, बौद्धाचे आहे एवढं दाखवण्यापुरतं केलेलं आहे. आतलं मात्र सगळं गडूळ, वरून पांढरे झकपक आणि आतमध्ये
आता तुम्हीच म्हणा, मी कशाला म्हणतो. जसे तुम्ही वर आहात, दिसायला वर आहात, तसे अंतरंगातून तुम्ही जर झालात तर हे आपला हा धम्म भारत बोधमय करायला आपला हा धम्म फार सोपा आहे. आणि तो सोपा धम्म तुम्ही लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकता. नाहीतर काही नाही, तुम्ही तुमच्या घरात, आम्ही आमच्या घरात. पुरुष कधी चौरस्त्यावरती बसतात, टीकात्मक बोलत नाही, सत्य सत्य सांगावं लागतं. बुद्ध काय म्हणाले? सत्याला सत्य आणि असत्याला असत्य माना. जे सत्य आहे ते लोकांना सांगा, तुम्ही असत्य आहे ते लोकांना सांगा. बाबा रे खरा आहे, बाबा रे खोटा आहे. आणि हे खोटा लोकांना समजावून सांगितल्याशिवाय कळणार नाही. म्हणून सत्य काय समजावून सांगा तुम्ही. आणि ते सत्य समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो. खरं आहे की खोटा आहे समजावून सांगण्याचा. आम्ही खोट्याच्या पाठीमागे लागणारी लोक जास्तीत जास्त आहोत. आमच्या इकडे एक भंतेजी आले होते, नेपाळहून भंतेजी आले होते, टोपी घातलेली होती, नेपाळचे भंते. हे मोठे मोठे गळ्यात हार होते, हातामध्ये अशी मण्याची माळ होती. आणि जायचे पटकन असं डोक्यावरती लोकांच्या हातात आणि फू करायचे. आमच्या बायका तिकडच रंगत. बाई उठली की 1500 1500 10,000 रुपये जमले, आम्ही मागले ना, आम्हाला कोणी देत नाही. गंमत कशी आहे बघा. बाबासाहेबांना हा धम्म नाही सांगितलं. बाबासाहेबांनी भिक्षू संघाला पण आपण चांगल्या प्रकारे आदेश दिले. तरच भिक्कवे चारिकन बुद्धाचा तो धम्म आहे, तुम्ही त्याप्रमाणे जाऊन सांगा. आणि तशा हा भिक्षू संघ सांगतो आहे. बाबासाहेब फार विद्वान होते. भदंतानंद कौशल्यान मुंबईला गेलेले होते, कलकत्त्याला राहत होते तेव्हा. कलकत्त्याहून मुंबईला आलेले होते आणि बाबासाहेबांची भेट घ्यायची. बाबासाहेबांची भेट घ्यायची. आणि बाबासाहेबांची भेट घेत असताना नीट समजून घ्या, बाबासाहेब माझ्याकडून दीक्षित होती असं भदंतानंद कौशल्य यांना वाटलं. बाबासाहेब निरीक्षण करायचे. आणि बाबासाहेब तिथं त्यांच्यासोबत चर्चा झाली. अर्धा तास, 1 तास चर्चा झाली. 1 तास चर्चा झाल्यानंतर बाबासाहेबांनी सहज प्रश्न विचारला. भदंतानंद कौशल्यान नादान नव्हते. भदंतानंद कौशल्यान नादान नव्हते. अतिशय विद्वान होते, अतिशय शहाणे होते. धम्मही त्यांच्या रगारगामध्ये काय होता, वाहत होता. परंतु सहजच गेले. भदंतानंद कौशल्यान सहजच बोलून गेले. काय म्हणाले? बाबासाहेबांनी प्रश्न केला, भदंत तुम्ही फार मोठा चांगला मला धम्म समजावून सांगितलं. आपली चर्चा अतिशय चांगली झालेली आहे, पण तुम्हाला कोणती मूर्ती आवडते? बाबासाहेब काय म्हणाले? तुम्हाला कोणती मूर्ती आवडते? भदंत म्हणाले मला ही मूर्ती आवडते. बाबासाहेब ताडकन उठले जाग्यावर. भदंतानंद कौशल्यांच्या जवळ गेले आणि म्हणाले ही मूर्ती तुम्हाला आवडते? तुम्हाला ही मूर्ती आवडते? आणि जाग्यावर जाऊन बसले. भदंतानंद कौशल्यांना लगेच क्लिक झालं, बाबासाहेबाला माझ्याकडून कोणतं उत्तर अपेक्षित होतं. आणि बाबासाहेबांच्या विषयी त्यांनी आपल्या पुस्तकात, इमानदार भिक्षू होते ते, बाबासाहेबांनी त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. बाबासाहेबांनी आपलं भदंतानंद कौशल्याने आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं, बाबासाहेब हे नादान माणूस नव्हते, नादान पुरुष नव्हते. बाबासाहेबांच्या नसानसातून धम्म वाहत होता. लिहून ठेवलं. आणि जी घटना घडली ती लिहून ठेवली. बाबासाहेबांनी मला कोणता प्रश्न विचारला, मी काय उत्तर दिलं ते लिहून ठेवलं. समजून घ्या, बाबासाहेब नादान नाही. अगोदर बाबासाहेब कळाले पाहिजे, तर बुद्ध कळतील. कितीतरी प्रवचन तुमच्या घरी झालेले आहेत. प्रवचन तुमच्या एकट्या माणसाला सुद्धा एका भिक्षूने प्रवचन दिले, अर्धा तास तरी प्रवचन दिले. अर्धा तास धम्म समजावून सांगितलं. तो माणूस नीट राहावा, तो माणूस चांगल्या प्रकारे जगावा, तो माणूस माणसाशी नातं जोडून जगावा, हे प्रत्येक भिक्षू सांगत आलेला आहे. परंतु माणसं जोडायचं काम करत नाही, आम्ही माणसं तोडायचं काम करतो. म्हणून या धम्म परिषदा घडीघडीला भरावं लागतात, सारखं हॅम्बरिंग करावं लागतं. आणि ते हॅम्बरिंग केल्यानंतर आमच्या डोक्यात बसलं पाहिजे, हा उद्देश आहे. आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी
तुम्ही प्रतिज्ञाबद्ध झालं पाहिजे, आम्ही प्रतिज्ञाबद्ध झाले पाहिजेत, एकमेकाला जोडण्याचं काम केलं पाहिजे. आम्ही माणसं तोडण्याचं काम करत आहोत आणि विस्कळीत होऊन बसलेलो आहोत. म्हणून आमच्यावरती गडांतर आलेलं आहे, फार मोठा आलेला आहे. भविष्य आपलं काय अंधार कोठडीत आहे तेवढं मात्र लक्षात ठेवा आणि हे केलं पाहिजे. राग येईल तुम्हाला, असं कसं म्हणता आम्ही काय फारच चांगले आहोत. नक्कीच चांगले आहोत, पुण्यवानच आहात तुम्ही. एवढं पुण्य तुम्ही केलंय, एवढं तुम्ही पुण्य केलंय, त्या बुद्धाच्या देशामध्ये तुमचा जन्म झाला. एवढं तुम्ही पुण्य केलेले आहात. इथं ज्योतिराव फुले जन्माला आलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत, इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आलेले आहेत, इथं छत्रपती शाहू महाराज जन्माला आलेले आहेत. या महाराष्ट्रात तुमचा जन्म झालाय. फार पुण्यवान आहात तुम्ही, एवढे पुण्यवान आहात तुम्ही. ज्या देशामध्ये महान महान हस्तीचा जन्म झाला ते पुण्यवान आहात. बघा, विचार करा. एक तुम्हाला उदाहरण देतो. वेळ आहे ना? वेळ आहे काय? आम्हाला किती वेळ? ठीक आहे. नीट लक्षात ठेवा, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याचा धम्म लिहिलेला आहे. ज्यावेळेस तथागताचा म्हणजे बुद्धाचा जन्म होतो त्यावेळेस सुमेध बोधिसत्व नावाचा तो बोधिसत्व महामायेच्या सपनात जातो. बोधिसत्वाला निरीक्षण करण्याची, तपासणी करण्याची, मी कुठं जन्म घ्यावा ही निरीक्षण करण्याची पद्धत असते. बोधिसत्व हे तपास करतात. सुमेध बोधिसत्वाने तपासणी केली. अमेरिकेत पण गेले ते, म्हणाले मी कुणाच्या पोटी जन्माला घेऊ. अमेरिकेतल्या महिला बघितल्या, ते म्हणाले नको नको, इथं नको. तिकडं दक्षिण आफ्रिका, प्रत्येक राष्ट्रामध्ये निरीक्षण केलं. जगातले जिथे जे कोणे असतील त्या कोण्यापर्यंत जाऊन निरीक्षण केलं. इथं जन्म घेऊ का, तिथं जन्म घेऊ का. प्रत्येक महिलांच्या अंतरंगामध्ये घुसलं. कुण्या महिलेचं मन सुंदर आहे, सर्वस्वाचा त्याग करण्याची कुणाची इच्छा आहे. बघत बघत या जम्बूद्वीपामध्ये आले आणि जम्बूद्वीपामध्ये येऊन इथं निरीक्षण केलं. इथं निरीक्षण केल्यानंतर महामाया त्यांना दिसली आणि त्या बोधिसत्वानं त्या महामायेच्या सपनामध्ये जाऊन सांगितलं, विचारलं, सांगितलं नाही, विचारलं, मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे, तू जन्म द्यायला तयार आहेस का? तुझ्या पोटी मी जन्म घ्यावा, माझी इच्छा आहे. तुझी इच्छा काय? ती सपनामध्ये म्हणते, झोपेत म्हणते, नक्कीच तू माझ्या पोटी जन्म घे. जन्म झाला सिद्धार्थाचा. त्या सिद्धार्थाची माता महामाया 7च दिवस गेली. किती दिवस? 7 दिवस. 7व्या दिवशी निघून गेली. तिथं त्या बोधिसत्वानं असा जर विचार केला असता, महामायेच्या नको, महाप्रजापती गौतमीच्या पोटी जन्म घ्यायला पाहिजे, पण बोधिसत्वानं जाणार. महामाया सर्वस्वाचा काय त्याग करायला तयार आहे. गौतमी पण सर्वस्वाचा त्याग करायला तयार आहे. त्या दोघी बहिणी मला सांभाळतात या उद्देशानं जन्म घेतला. महामाया निघून गेली. महाप्रजापती गौतमीनं सिद्धार्थाचा काय केला? सिद्धार्थाचं पालन पोषण केलं. आई झाली. स्वतःचं मूल दाईच्या हाती दिलं आणि ती आई झाली. सिद्धार्थाला मोठं केलं 29 वर्षाचं पर्यंत. 29 पुण्यवान आहात त्या यशोद महामायेच्या भारत देशामध्ये तुमचा जन्म. उदाहरण देतो मी. दुसरं उदाहरण आहे. किती पुण्यवान स्त्रिया होत्या त्या, किती पुण्यवान होत्या, नीट समजून घ्या. किती सालस होत्या, किती सोजवळ होत्या, किती सतेज होत्या. निस्तेज नाही, सतेज, तेजस्वी होत्या त्या स्त्रिया. 16व्या वर्षी लग्न झालं. यशोधरा मातेसोबत लग्न लागलं. ती यशोधरा माता राजाचीच मुलगी, तिकडेही इकडेही राजाचीच राणी झालेली. रोहिणी नदीच्या पाण्यावरती वाद झाला. पुण्यवान कशा आहात हे समजावून सांगतो मी तुम्हाला. रोहिणी नदीच्या पाण्यासाठी वाद झाला. शाक्य आणि कोलियामध्ये लढा तयार झाला आणि तिथं सिद्धार्थानं मी याच्या विरोधात आहे, लढाई करून तुम्ही जर पाणी घेत असाल तर ते पाणी तुमच्याही बापाचं नाही आणि त्यांच्याही बापाचं नाही, निसर्गाचं पाणी आहे. याच्यासाठी आपण समझोता तयार करून त्या समझोत्यानं आपण पाणी घेतलं पाहिजे. पण तिथं काय झालं? वाद निर्माण झाला. एवढा भयंकर वाद निर्माण झाला की सिद्धार्थाला तडीपार व्हावं लागलं.
आपल्या देशातून बाहेर पडावं. ही सजा ज्यावेळेस दिल्या गेली त्यावेळेस तो आपल्या आईवडिलाकडे गेला, आपल्या आईवडिलाची समजूत घातली, म्हणाला बघा मला माझं वचन पूर्ण करायचंय, माझा संकल्प मला पूर्ण करायचा, त्याच्यासाठी मला बाहेर गेला पाहिजे. महाप्रजापती अतिशय आक्रोश करून रडली, शुद्धोधन राजा आक्रोश करून रडला, त्यांची समजूत घातली, आपल्या पत्नीकडे गेला. पत्नीच्या दालनामध्ये जाऊन उभा राहिला. द्विधा मनस्थिती झालेली होती सिद्धार्थाची, दोन मन झालेले होते. कसं सांगू माझ्या बायकोला? लहान बाळ घेऊन बसलेली होती यशोधरा माता, मांडीवरती बाळ होतं, राहुलाचा जन्म झालेला होता. लहान बाळ घेऊन बसलेली होती, स्तनपान करत होती आणि त्यावेळेस सिद्धार्थ तिथे गेला. द्विधा मनस्थिती झालेली होती. त्या द्विधा मनस्थितीत बायकोला सांगितलं तर मांडीवरलं लेकरू खाली पडेल, उठून उभी राहील, धडा आक्रोश करून रडेल आणि रडत रडत ती बेशुद्ध पडेल, असा विचार सिद्धार्थाच्या मनामध्ये आला. परंतु चाहूल लागली यशोधरा मातेला, आणि यशोधरा मातेला चाहूल लागली. ती यशोधरा माता हळूच आपल्या पतीकडे बघते, हळूच आपल्या नवऱ्याकडे बघते आणि म्हणते, तिला समजलं माझ्या नवऱ्याची द्विधा अवस्था झाली. तिला समजलं. ती काय म्हणते, सभागृहामध्ये जे जे काही घडलेलं आहे ते मला पूर्णपणे कळाले, तुम्ही चिंता करू नका. तेव्हा सिद्धार्थ म्हणतो, मग तुझा काय, तुझी काय क्रिया, तुझी प्रतिक्रिया मला कळली पाहिजे. त्यावेळेस म्हणते, माझी परवानगी तुम्हाला आहे. नीट लक्षात ठेवा माय माऊल्यानं काय म्हणाली, की माझी परवानगी तुम्हाला आहे. असं म्हटल्याबरोबर नवल वाटलं सिद्धार्थाला. आणि ती पुन्हा म्हणते, जे जे तुम्ही केलेलं आहे ते फार योग्य केलेलं आहे. मी जर त्या ठिकाणी गेले असते, मी जर त्या ठिकाणी असते तर ते मी असंच केलं असतं की जे तुम्ही आज केलेलं आहे. आणि मग त्यांनी आपल्या बायकोची परवानगी घेतली. आणि बायकोची परवानगी घेऊन काय म्हणते ती पत्नी, म्हणते नवऱ्याला, म्हणते आपल्या, म्हणते पतीला, म्हणते आपल्या, माझी परवानगी तुम्हाला आहे, तुम्ही जाऊ शकता, परंतु तिकडे गेल्यानंतर जे जे काही मिळेल ते आम्हाला देण्याचा प्रयत्न करा. या यशोधरा मातेच्या भारत देशामधल्या, आपल्या जम्बूद्वीपामधल्या त्या यशोधरा मातेचा जन्म झालेल्या देशामध्ये तुमचा जन्म झाला, पुण्यवान आहे. दुसरी एक घटना सांगतो तुम्हाला. सिद्धार्थ बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर ज्ञान प्राप्ती केली. ज्ञान प्राप्ती केल्यानंतर अनेक राज्यामध्ये सिद्धार्थ जाऊन, तथागत जाऊन आपला उपदेश सांगायला लागले. आणि तथागत उपदेश सांगत असताना शुद्धोधन राजाला माहिती मिळाली, बाहेरच्या राज्यामध्ये, शेजारच्या राज्यामध्ये तथागत फिरतायत, पण माझ्या राज्यामध्ये येऊन ते आम्हाला उपदेश देत नाही. म्हणून काय केलं शुद्धोधन राजानं, आमंत्रित केलं, तथागताला आमंत्रित केलं. तथागत कपिलवस्तूला गेले. कपिलवस्तूला गेले, आपल्या राजवाड्यामध्ये प्रवेश केला. राजवाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्या लोकांनी येऊन वंदन केलं, पण यशोधरा माता त्यांच्याकडे गेलेली नव्हती. पुण्यवान आहात हे सांगतो, आणि स्त्री कशी असावी हे सांगतो, हे तुम्हाला शेवटी कळेल. आणि मग तिथं यशोधरा माता का आली नाही? तथागताने विचारलं, तुम्ही सगळे वंदन करायला आले, पण यशोधरा कुठे गेली? शुद्धोधन राजाने सांगितलं, ती नाही येऊ शकत, तिची मानसिक स्थिती बरोबर नाही. आज 7 वर्षानंतर तुम्ही तथागता इथं आलेले आहात, तिला वाटत दुःख होते, मी नाही समजू शकलो तिला, नाही मला समजत, ती समजून घेत नाही. आणि तथागत ताडकन उठले आणि सोबत घेतलं सारीपुत्ताला, महामोगला, आणि जाता जाता सांगितलं, मी माझी सर्व आसक्ती मुक्त झालेली आहे, माझी इच्छा इथं कसल्याही प्रकारची नाही, माझी आसक्ती सगळी संपली, मी निर्मळ आहे. परंतु 7 वर्षाच्या नंतर ज्या स्त्रीचा नवरा तिच्या जवळ जाईल त्यावेळेस ती तिच्या मनामध्ये ते पतिप्रेम उफाळून येईल, ते दुःख मुळून पडेल, आणि ती रडत रडतच जर तिनं मला काय केला, स्पर्श केला, तर तिला थांबवू नका असा आदेश दिला. घेऊन गेले आणि तसंच घडलं.
ज्यावेळेस तथागत तिथं गेले, बघितल्याबरोबर यशोधरा माता झटकन पुढे आली आणि कवटाळण्याचा प्रयत्न करीत असताना तिला थोडंसं कळलं, परंतु खाली वाकली आणि त्यांच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागली. नीट समजून घ्या, डोकं ठेवून रडायला लागली. आणि तेवढ्यामध्ये शुद्धोधन राजा आला. शुद्धोधनाकडे लक्ष गेलं, राजाकडे लक्ष गेल्याबरोबर ती थोडीशी लाजली आणि बाजूला जाऊन उभी राहिली. राजानं माफी मागितली, शुद्धोधन राजानं माफी मागितली. तथागता 7 वर्षाचं एवढा काळ, फार मोठा काळ तिनं सहन केलेला आहे, पतिविना सहन केलेला आहे. त्याच्यासाठी ते पतिप्रेम उफाळून आलेलं आहे, त्याच्यासाठी तिनं स्पर्श केलेला आहे. तिच्यासाठी मी माफी मागतो. आणि शुद्धोधन राजानं माफी मागितली. आणि शुद्धोधन राजा माफी मागितल्यानंतर तथागताने तिला समजावून सांगितलं, बोलले, जे काही शब्द बोलले असतील ते बोलले आणि तथागत खाली होते. ती यशोधरा माता ज्यावेळेस तथागत गेले, भोजन त्यांना देण्यात आलं. उंच आसनावरती तथागत बसलेले होते. उंच आसनावरती बसून तथागत भोजन सेवन करीत असताना ह्या यशोधरा मातेनं 7 वर्षाच्या राहुल बाळाला आंघोळ घातली, राजकुमाराचे कपडे घातले आणि ती कडेवर घेते आणि वरच्या दालनामधून आपल्या पतीकडे बोट करून म्हणते, बघ राहुल बाळा, हे तुझे पती आहेत, उंच आसनावर बसलेले, जी त्यांची काया सोन्यासारखी चमकत आहे, ते तुझे बाप आहेत, ते तुझे पिता आहेत. राहुल म्हणाला, आई, आतापर्यंत मी माझ्या आजोबाला बाबा बाबा म्हणत होतो, तेच माझे बाबा आहेत. ती समजावून सांगते, बेटा ते तुझे बाबा नाही, ते तुझे आजोबा आहेत, तुझ्या पित्याचे पिता आहेत, ते तुझे आजोबा आहेत, तुझे पिता ते आहेत. आणि आता तुला तिकडे जायचं, तुला तिकडे जायचं आहे, त्यांना भेटायचं आहे. जिथं गेल्यानंतर त्यांना मागणी घालायची आणि त्या राहुल बाळाला शब्द बोलते, तुम्ही लक्षात ठेवा. शब्द काय बोलते? बघ राहुला, तुला तुझ्या पित्याच्या संपत्तीचा वारसदार आहे, परंतु ती संपत्ती कशी आहे मी आतापर्यंत कधीच पाहिली नाही. ती संपत्ती तुझ्या पित्याजवळ आहे, त्या संपत्तीचा तुला वारसदार व्हायचा. 7 वर्षाच्या मुलाला कळाल, चटकन उतरला आपल्या आईच्या कडेवर आणि दुडू धावत गेला. धावत जाऊन तथागताच्या समोर बसला, तथागताला वंदन केलं. वंदन करून 7 वर्षाचा मुलगा म्हणतो, काय म्हणतो? तो 7 वर्षाचं बाळ म्हणतं, तथागताला म्हणतं, तुमची सावली सुद्धा मला काय गार वाटतं, तुमचा सहवास मला फार बरा वाटतो. 7 वर्षाचं बाळ. आणि तथागताचं भोजन झालं. भोजन झाल्यानंतर तथागताने हात धुतले, हात धुवून सगळ्याला निरोप दिला आणि बाहेर पडत असताना ते राहुल बाळ आपल्या पित्याच्या समोर, तथागताच्या समोर जातं आणि म्हणतं, तुम्ही माझे पिता आहात, तुम्ही माझे पिता आहात, मला तुमच्या संपत्तीचा वारसदार. पित्याची संपत्ती ही मुलाची असते, पित्याच्या संपत्ती मुलाची असते. मला त्या संपत्तीचा वारसदार आहे, तुम्ही मला वारसदार बनवा. त्यावेळेस सारीपुत्राला तथागत म्हणाले, तथागता, माझ्याकडं हे धन दौलत काही नाही, पण माझ्याकडची संपत्ती फार मोठी आहे, पटते काय बघ? राहुल बाळाला सांगण्यात आलं, यांच्याकडे धन दौलत काही नाही, घोड्या रथ नाहीये, घोडे रथ नाहीये. राहुल बाळ म्हणाला, मला बापाची संपत्ती पाहिजे. मग नीट विचार करायचा, नीट विचार करायचा. काय म्हणाली यशोधरा माता? म्हणाली, मी कधीच बघितलेली नाही ती संपत्ती तुझ्या त्या पित्याजवळ आहे. राजाची राणी होती, धन दौलतीवर लोळणारी होती, ती हिरे मोती पाचू जे जे काय असतील त्याच्यावरती लोळणारी ती स्त्री, ती माता म्हणते, मी कधीच बघितलेली नाही ती संपत्ती तुझ्या बापाकडे. तिथं जातो, तिथं जा. ते बाळ तिथं जातं आणि बापाच्या संपत्तीचा वारसदार होतं. बघा, आता या जगामध्ये त्या महामाया, त्या यशोधरा मातेचा आपल्याला आदर्श घ्यायचा, आदर्श स्त्री बनायचे, आदर्श माता बनायच्या, आदर्श बहीण बनायचे, आदर्श पत्नी बनायची आहे. ती पत्नी कशी होती? नवऱ्याला जा म्हणून सांगणारी, नवऱ्याला जा म्हणाली, जा, नक्की जा.
मी सांभाळीन, या बाळाला सांभाळीन, तुमच्या आईवडिलांची सेवा मी करीन. आणि नवरा गेल्यानंतर गडबडा लोळून रडली ती. मी किती विचित्र आहे म्हणाली, माझं मन किती कठोर आहे म्हणाली, आणि मी इतकी कठोर कशी झाले हो. माझ्या पतीला जा म्हणून सांगते, माझ्या नवऱ्याला जा म्हणून. ज्यावेळेस दुसऱ्यांदा तथागत राजगृहावरती आले, आपल्या राजधानीमध्ये आले, राजवाड्यात आले, त्यावेळेस आपल्या मुलाला स्वतः सांगते, तुला बापाच्या संपत्तीचा वारसदार व्हायचा आहे आणि ते वारसदार होऊनच तुला बाहेर जायचं. तथागतानं काय केलं मग? राहुल बाळाला सांगितलं, मी तुला संपत्ती देतो, चल माझ्यासोबत. त्याचं मुंडन केलं, त्याला चिवर दिलं. 7 वर्षाच्या बाळाला तथागताने घेऊन गेलं. स्वतःच्या बाळाला जा म्हणून सांगते, इनडायरेक्टली सांगते, जा तू, नको इथल्या संपत्तीमध्ये लोळू, तू नको हे राजवाडे, नको हे धन दौलत, हे दुःखदायक आहे. त्या पवित्र, त्या प्रेमळ यशोधरेच्या राज्यामध्ये, भारत देशामध्ये त्या माऊलीने जन्म घेतला. त्या भारत देशामध्ये तुमचा जन्म झालेला आहे. नक्कीच तुम्ही पुण्यवान आहात. परंतु त्या पुण्याचा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे तुम्हाला कळलं पाहिजे. घरी जाऊन तुमचं एखादं लेकरू दान देण्यासाठी तयार केलं पाहिजे. आम्ही गेलो होतो एका जागी, आणि आमचे गुरुजी सांगतात की आम्ही एका जागी गेलो होतो. गेल्यानंतर त्या बाईला 4 मुलं होते. एक मुलगा 6 वर्षाचा होता, एक मुलगा 8 वर्षाचा होता, एक मुलगा 10 वर्षाचा होता, एक मुलगा 12 वर्षाचा होता, आणि शेवटचा मुलगा होता अतिशय चुणचुणीत होता. त्या मुलाला आमच्या गुरुजीने म्हटलं की आई, हा मुलगा आम्हाला दान द्या. किती मुलं होते? 4. हा मुलगा आम्हाला द्यान द्या. भंतेजी बरोबर म्हणाली, बरे बापा म्हणाले, तुम्ही पोरगच मागायला आल्या काय? विचार करा, 4 मुलातला एक मुलगा जर दान दिला तर काय बिघडत होतं? मग ते एक मुलगा 6 वर्षाचं होतं, ते 12वीला गेलं, मोठं झालं, दारू पियाला लागलं, भांडणं करायला लागलं, मारामारी करायला लागलं, घरातले पैसे चोरून न्यायला लागलं. मग त्या माऊलीला भंतेजीची ध्यान आली आणि भंतेजीकडे त्या मुलाला घेऊन आली. भंतेजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होतात ना मुलगा दान द्या. भंतेजीला म्हणाले, हे मुलगा माझा दान कर. भंतेजी म्हणाले, माय गोदावरी, गंगा, काशी, नर्मदा, तापी. त्या आईला काय म्हणाले? गंगा, गोदावरी, नर्मदा, तापी. माय, तू तुझं मुलगा तुझ्या घरी घेऊन जा. आम्हाला आयुष्य कमी आहे, याला शिकून आम्ही काय शिकणार आहे? ज्यावेळेस पाहिजे होतं त्यावेळेस दिली नाही. संधी निघून गेल्यावरती तू जर आम्हाला मुलगा देत असशील तर त्याला शिकवल्यानं येतं काय? ते कुण्या दिवशी इकडे चिवर घालून तिकडे चिवरावर जाऊन तंबाखू खाऊन येतात. आमच्याकडे येतात मुलं, तंबाखू खाणारे, बिड्या ओढणारे, भांडणं करणारे, मारामारी करणारे. जाऊन तिकडे जाऊन चिवरामध्ये गेलं, 10 दिवस राहिलं की भिक्षू संघामध्ये आपण चांगलं होऊ नक्कीच येतात. बिचारे काय करतात? लपून ठेवतात तिकडे धोंड्याच्या आकडे पलीकडं, इकडं तिकडं, धोंड्या पलीकडं, इकडं तिकडं तंबाखू लपून ठेवतात आणि लघवीचं निमित्त करतात. तिकडे जातात, तंबाखू खातात, चूळ भरतात आणि अजून येऊन चिवरामध्ये बसतात. असे लोक आमच्याकडे येतात. लहान असतील त्यावेळेस आम्हाला मुलगा दान द्या. भंतेजीनं मुळाव्याला मोठी शाळा काढलेली आहे. तिथं श्रामणेर संघ निर्माण होतो. मुली सुद्धा श्रामणेरी असतात. आमचे पयाबोधी भंतेजीनं श्रामणेर संघाची शाळा काढलेली आहे. आता आले ना, लाईन मध्ये आले की नाही? पयाबोधी भंतेजी आले त्यावेळेस तिथं आम्ही त्या मुलाला माणूस शिकवतो, माणूस बनवायचं काम करीत. दान ही दानात असणार. त्या राहुलाला दान दिलं संघाला, तसं तुम्ही दान दात्या व्हा, दायक व्हा, दायाद व्हा. जसं की सम्राट अशोकानं मुलगा आणि मुलगी दान दिलेली होती. तुम्ही दान द्याल, दान तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी ही अपेक्षा करतो. आणि माझे हे 2 शब्द बरेच लांबलेले होते, ते 2 शब्द इथं आटोपले घेतो. सर्वाप्रती मंगल भावना, मंगल मैत्री, मंगल कामना व्यक्त करतो. संघाला क्षमा मागून माझे 2 शब्द आटोपले.
साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।